पहिला चेंडू ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूवरती क्षेत्ररक्षक डीपवरतून वेगाने येण्याचा प्रयत्न करतात. सिंगल धाव्याने श्रीगणेश होतोय. सिंगलने संतुष्ट सुद्धा व्हावं लागेल. दोन्ही चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा मात्र एक. 2 षटकांची मॅच आहे. येणारे 12 चेंडूमध्ये किती धावा ठोकल्या जातील हे पाहण्यासारखी गोष्ट असेल. ऑन साइडला मोठा फटका, मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या गॅप मध्ये चेंडू जातोय. चौका, सीमारेषा पार, 4 धाव्यांसाठी. थँक्यू. फ्रंट कॅमेऱ्याची मॅन भूमिका देताना आमचे मित्र DBN रावचे प्रॉपरायटर प्रवीण पाटील बाबू अडदामण यांना पाहतोय. ऑन साइडला मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या गॅप मधून तिकडे दर्शकांना संधी होती झेल टिपण्याची, पण नाही टिपला. चेंडू सीमारेषा आर पार, षटकार. चार चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलक डबल 1. ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक डीप वरतून वेगाने आल्यास फेकी होईपर्यंत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. सुरेखरित्या 2 धावा धावफलकामध्ये ऍड होताना. पाच चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा 13. ऑन साइडला लॉंग ऑन वरून क्षेत्ररक्षण वेगाने चेंडूवरती आलाय. चेंडू हातामध्ये, फेकी होईपर्यंत सिंगलला डबल मध्ये. फेकी में नाही ती नेकी. पुन्हा एकदा संधी होती, पण इकडे संधीचं सोडणं नाही करता आलं. 2 धावा धावफलकामध्ये ऍड होताना. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पॉवर षटक नाही, पण पॉवरफुल बॅटिंग दाखवले. 15 धावा धावफलकर. थँक्यू. पहिल्या षटकाची समाप्ती. 2 षटकाच्या मॅच मध्ये जसं धावफलक पाहिजे त्याच रीत्या सेट केले गेले. 15 धावा गोलंदाजी मारवरती मिस्टर कौशिक. दुसरं षटक. सुरेख डब्बा पडला. यष्टॅन पंचांकडे अपील केली जाते. पहिला हादरा लागतोय. पहिला गडी बाद. विकेट गॉन. थँक्यू. पहिल्या चेंडूवरती विकेट आलाय. आपण पाहू शकता गतीमध्ये परिवर्तन होतं. रस्तो थोडंसं फलंदाज बीट होताना दिसले आपल्याला. 1.1 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलका धावा 15.
नवीन फलंदाज मिस्टर योगेश. टप्पा पडल्यानंतर कशा प्रकारे चेंडू आत आला होता, थांबलं गेलं स्वतःला. टप्पा पडला, चेंडू कशा प्रकारे आत आला गेला, थांबवलं गेलं तर स्वतःला. त्यानंतर टायमिंग नाही झालं. इथून जर का प्रॉपर टायमिंग असतं फटका चांगला एक्झिक्यूट केला होता, पण थोडंसं टायमिंग खराब होतं. त्या कारणास्तव मैदानाच्या आतमध्ये चेंडू राहिला आणि सिंगलने धावफलक पुढे सरकताना धावफलकर धावा 1.2 चेंडूचा खेळ झालाय. 16 रन ऑन स्कोर कार्ड. शफल झाले होते पण टप्पा पडल्यानंतर चेंडू बराच वेळ फिरला गेला हवेनंतर. वाईटचा इशारा. एक अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होताना धावफलकर धावा 17. शफल पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा बेट केले, पुढे आले होते. टप्पा पडल्यानंतर चेंडू फिरला गेला आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामधून स्टंपिंग होताना गडी बाद. थँक्यू. 1.3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा 17. नवीन बॅटर रोहित 17 धावा धावफळ 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. चला यानंतर होणारी जी मॅच जाग माता देवी क्रिकेट संघ विरुद्ध बालमित्र मंडळ क्रिकेट संघ. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल टॉससाठी यायचं आहे. ती मॅच सुद्धा 2 षटकांची राहील, याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. फुल टॉस आहे. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक चेंडू खाली वेगावरती आल्यात. चेंडू हातामधून निसटलाय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, फेकी सुद्धा अजून नाही झाली आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, फेकी में नाही ती नेकी गॅदर केलाय का चेंडूला. सिंगल होतं, 2 कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला होता धावचीच्या रूपात. अजून एक गडी बाद, विकेट गॉन. थँक्यू. गाण्याचे बोल आहे का कहीं निकल ना जाए. हातामधून चेंडू निघाला होता, हातामध्ये चेंडू नाही आला. चार चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा 19. पुन्हा एकदा योगेश स्ट्राईक वरती येताना टप्पा पडल्यानंतर फलंदाजाला तर चेंडू नाही समजला, त्यानंतर यष्टीरक्षकाला सुद्धा. फिरकीची जादू, फिरकी जादू. 22चा इशारा. एक अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होताना धावफलकर धावा आपण पाहतोय. 20 रन ऑन स्कोर कार्ड. शेवटचा आणि अंतिम चेंडू या इनिंगचा धावफलक जे आपण पाहू शकतो ती जलद गती होती, त्या धावफलकाला पूर्णपणे संत गतीने स्थिरावलं गेलंय. धावफलकर धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 15 होता, पण या 5 चेंडूमध्ये मात्र 5 धावा. शेवटचा चेंडू फुल टॉस. क्षेत्ररक्षक आहे, चेंडू हातामध्ये जातो. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, फेकी वेगाने. यष्टीरक्षक पुढे येऊन करण्याचा प्रयत्न आणि ते पाहू शकता पुढे आले होते पण चेंडूला हातामध्ये नाही घेतलं गेलं. षटकाची समाप्ती. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकर धावा 22 रन ऑन स्कोर कार्ड. 23 इज अ टार्गेट. 23 धावेचं आव्हान असणार आहे. त्याआधी ऐकूया डीजे मार्फत एक सुमधीर संगीत इनिंग ब्रेक मध्ये. थँक्यू डीजे. यानंतर होणारी मॅच नवतरुण क्रिकेट संघ विरुद्ध श्री केदारेश्वर क्रिकेट संघ. नवतरुण क्रिकेट संघ विरुद्ध श्री केदारेश्वर क्रिकेट संघ. दोन्ही संघाच्या कर्णधार विनंती असेल टॉससाठी यायचं आहे.
यानंतर होणारी मॅच 4 षटकांची असेल, पण एक षटक मात्र 5 बॉलचं असेल, याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. चला, दोन्ही सलामीवीर बॅटर लवकर पाठवायचे, थोडीशी घाई करायची आहे. टाकावली संघ आणि 22 धावेचा आणि शेवटच्या षटकामध्ये फिरकीची जादू दिसली होती. पण दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय श्री धरमबाजी क्रिकेट संघ, या संघाने सुद्धा प्रभावित केले. या स्टेजपर्यंत सकाळपासून क्रिकेट खेळले आहेत. श्री केदारेश्वर क्रिकेट संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण निवडलेले आहे. नवतरुण क्रिकेट संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. चला, दोन्ही सलामीवीर बॅटर श्री धरमबाजे क्रिकेट संघ पाठवायचे आहेत. थोडीशी घाई करायची, आयोजन कमिटीकडून ही सूचना वारंवार सांगण्यात येते. बघा, 3:15 वाजून गेलेले आहेत, आपल्याला इथून मॅच खेळवायची आहेत. इथून जर का आपण थोडासा वेळेचा विचार केला तर इथून आपल्याला अजून बऱ्याच मॅची खेळवायच्या आहेत. 5 ते 7 मॅची अजून आपल्याला खेळायच्या बाकी आहे. इथून प्लीज वेळ वाचवणं इम्पॉर्टंट आहे. जर का वेळ असला शेवटच्या क्षणाला तर आपल्याला डेची फायनल सुद्धा जास्त षटकांची दिसू शकते. यासाठी दोन्ही जेवढे संघ आहेत तेवढ्या संघांना विनंती केली जाते, थोडेसे नाव घेतल्यानंतर लगेचच तुम्ही कर्णधार यात आणि जसं इनिंग ब्रेक होईल मैदानाच्या आतमध्ये तुम्ही लवकर ताबा घ्या, अशी आयोजन कमिटीकडून विनंती करण्यात येते. वेलकम बॅक. आल्या सर्व रसिक प्रेमिकांचं सहर्ष स्वागत. आपण सर्वजण पाहतोय श्री भैरी गावदेवी क्रिकेट संघ तिडे मंडणगड आयोजित श्री भैरी जणनी गावदेवी चषक 2025 नारंगीच्या मैदानामध्ये भव्य दिव्य आपण आयोजन पाहतोय. कालपासून या स्पर्धेला सुरुवात झाली. आजचा स्पर्धेचा शेवटचा आणि अंतिम दिवस, आणि कोणता जो संघ असेल यास ऑफिशियल अंपायर लेट्स प्लेचा इशारा, कोणता जो संघ असेल जो चॅम्पियनची ट्रॉफी आपल्या गई मैया मंडणगड तालुक्यामध्ये ज्या ख्या संघाचं नाव घेतलं जाईल, अंपायरचा लेट्स प्लेचा इशारा. पहिलं षटक हाताळण्यासाठी मिस्टर रोहित सज्ज. रोहितच्या पहिल्या चेंडूवरती मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या गॅप मधून चेंडू निघून जातोय. 1 बाउन्स, सीमारेषच्या पार, चौकार. थँक्यू. बघा, काल आपण एक मॅच पाहिली होती, डेची फायनल मॅच होती 12-15ची. ती मॅच पहिल्या 2-3 चेंडूमध्ये 8 धावा आल्या होत्या, म्हणजे शेवटचं समीकरण 6-5चं होतं. पण तिथे कशा प्रकारे मॅच फसली गेली. इथून सुद्धा आक्रमक घ्यायची आहे. ऑन साईडला फाईन लेग अँड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतायत. या मुमेंटला ही चुकी किती महाग पडेल. हे कॅच शूट आहे की मॅच शूट आहे. चेंडू 1 बाउन्स, सीमारेषा पार, चौकार. थँक्यू. डीजे 2 चेंडूंचा आतापर्यंत घेस झालाय. धावपळ करत हवा 8. आक्रमक घे बघा. मान्यवरांचा इकडे आपण इकडे यथोचित्त सन्मान करतोय. स्कूप करण्याचा प्रयत्न होता. श्री भैरी जणनी गावदेवी चषक यांच्या वतीने आपण आलेल्या मान्यवरांचा इकडे यथोचित्त सन्मान करतोय. तीन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावपळ करत हवा 9. येणारे 9 चेंडू आणि 14 धावा. 3 मध्ये 9 बनवल्यात, आता 9 मध्ये 14 बनवायचे आहेत. इथून तो टिपले सुटलेला झेल. नवीन बॅटर सुजित लेफ्ट हँड बॅटर स्ट्राईक वरती येणार.
चला थोडीशी घाई करायची आहे. सुजितमध्ये ती क्षमता आहे, त्यांनी पॉवरफुल बॅटिंग दाखवली होती, त्या कारणाचं क्षेत्ररक्षणामध्ये सुद्धा बदल होताना दिसतोय. ऑन साइडला क्षेत्ररक्षकाला पुन्हा संधी आहे. चेंडू खाली येण्याचा प्रयत्न, एक चांगला झेल टिपला गेलाय आणि इकडे सुजितला मैदानाच्या बाहेर जावं लागणार आहे. गडी बाद. थँक्यू डीजे. संदेश ज्यांनी मागच्या मॅचमध्ये प्रभावित केलं होतं, चौकार षटकाराची आतिषबाजी, आणि संदेश सुद्धा दिला होता की मी जिथपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे, मी मॅच विजय करून जाणार. आणि नवीन बॅटर आल्यानंतर त्या प्रकारे संदेशची कायमस्वरूपी खेळ ठेवले होते. कानमांत्र सुद्धा चांगलं दिलं होतं संदेशने. हलक्या हाताने डिफेन्सिव्ह मध्ये खेळलं, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू हातामध्ये नाही याला सिंगल कंप्लीट. एकने धावफलक पुढे सरकताना 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकार धावा 10, 10 रन स्कोर कार्ड. येणारे 7 चेंडू आणि 13 धावा. 7-13चं समीकरण आहे. इथून जर का डॉट मोठे फटका नाही आला तर दबाव सुद्धा, कारण की शेवटच्या षटकामध्ये जितक्या जास्त धावा आणि जर का डॉट आला तर तितकं जास्त प्रेशर, दबाव वाढतो. येणारे 7 चेंडू आणि 13 धावा. थांबवलं गेलं, स्वतःला थांबवलं गेलं. 7 चेंडू आणि 13 धावा. शेवटच्या चेंडूवरती लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू जातोय. लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून टाटा बाय बाय करत कौशिक जल्लो सुद्धा करतोय. काय एक इम्पॉर्टंट षटकार. चेंडू मारे पार. 6 धावांसाठी. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षकाला संधी होती पण इकडून तशा प्रकारे एक कॅच छूट आहे की मॅच छूट आहे हे समीकरण अजून ऑन आहे. झेल नाही टिपले जात आहे, मग दबाव प्रेशर सुद्धा वाढणार आहे. येणारे 5 चेंडू 5 धावा. आता तिकडे यष्टीरक्षक फाइंड क्षेत्ररक्षक नाही आहे. ये नारंगी का मैदान आहे, आउटफील्ड तेज आहे. चेंडू सरळ टाटा बाय बाय लेग बायच्या स्वरूपात 4 धाव्यांसाठी चौकार. आता या मॅच मध्ये आपण पाहू शकता पूर्णपणे बॅकफूट वरती येताना. थँक्यू. 4 चेंडू आणि 1 धावा. 3 मध्ये 1 डिफेन्स होताना या मैदानामध्ये पाहिल्या होत्या. आता इथून मॅचला स्वतः धरले.
हार मानले. शेवटच्या क्षणाला आपण पाहतोय टीम श्री धरमबाजी क्रिकेट संघ क्वालिफाय होताना दिसतोय. टॉप 4च्या रेस मध्ये जाताना दिसतोय. हार्ड लक श्री टाकवली संघ.